मतदानाला यायचं होतं, पण काही कारणामुळे SIRची शेवटची तारीख 31 असल्यामुळं गेल्या आठवड्यात दक्षिण कराड मतदारसंघातील दुबार मतदार आहे त्यांच्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार नोंदवली आहे. त्या तक्रारीचं सगळं स्वरूप पत्र आपल्याला या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाध्यक्ष देतील. त्यात जोडून एक प्रेसनोट मी जारी केलेली आहे की माझ्या दक्षिण कराड मतदारसंघातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये दक्षिण कराडमध्ये जवळजवळ 27,000 दुबार मतदार नोंदले गेले होते. त्याची यादी आम्ही आपल्याला सादर केलेली आहे. शेजारच्या 5 विधानसभा मतदारसंघातली सामायिक नावं ही पण जवळजवळ 27,000 नावं आहेत. एकूण 56,000 नावं ही दुबार नावं दक्षिण कराड मतदारसंघामध्ये नोंदली गेली होती. त्यापैकी किती जणांनी मतदान केलेलं आहे, त्या जणांनी दुबारा मतदान केलं असेल तर निवडणुकीच्या निकालात प्रमाण शकतो ही याचिका कोर्टात दाखल केलेली आहे. कालच अकोल्याच्या एका निवडणूक याचिकेमध्ये हायकोर्टाने निर्णय दिलेला आहे की अशा प्रकारचे दुबार मतदानामध्ये कुठे त्या दुबार लोकांनी मतदान केलंय की नाही शोधलं पाहिजे. जी निवडणूक आयोगाला विनंती आहे की 2024 विधानसभा मतदारसंघामध्ये दक्षिण कराडच्या विधानसभा मतदारासंबंधी 56,000 दुबार मतदारांची चौकशी करून ते निर्णय दिला पाहिजे. त्या संबंधीची आज प्रश्नपत्र आपल्याला बाबा हॅलो हा निवडणूक होऊन 1.5 वर्ष झालं आहे. हा निवडणूक होऊन 1.5 वर्ष झालं आहे. 56,000 दुबार मतदार आहेत याची सगळी यादी तुम्हाला आता तुमच्यासमोर सादर केलेली आहे. या नव्हे त्यामध्ये स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव एक असलेली 56,000 नावं आहेत. त्यापैकी किती जणांनी दुबार मतदान केलं निवडणूक आयोगाने शोधलं पाहिजे. हे जर 56,000 लोकांपैकी जर काही जण दुबार मतदान केलं असेल आताच्या वोटाची साईड नसून तर निवडणुकीच्या निकालात प्रभाव पडू शकतो. तर हे दुबार मतदार जे नावं येण्या पाठीमागील राजकारण काय असू शकतं? बघा, दुबार मतदान आहे त्यामुळे काही कुणी केलं हे यात मी जाणार हे तुम्हाला स्पष्ट आहे की निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. आता निवडणूक आयोगाची जी SIR प्रोसेस चालू आहे आता त्या अनुषंगानं आता SIR BLA 2 नेमण्याचं काम चालू आहे. आपलं आता काँग्रेस पक्षाने बऱ्यापैकी 60-70% BLA 2चं काम केलेलं आहे आणि SIRची प्रोसिजर पारदर्शक व्हावी. आत्तापर्यंत आमच्या कराड दक्षिणमध्ये 84% मतदान मॅपिंग झालेलं आहे. त्याच्यामध्ये 16,000 मतं कमी झालेले आहेत, 5,000 मयत मतं आणि 11,000 दुबार मतदान कमी झालेलं आहे. राहिलेल्या 16% सुद्धा 50,000 मतं अनमॅप्ड आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ 80-90% ही मतं दुबार असण्याची शक्यता आहे आणि ते पारदर्शक व्हावं यासाठी आम्ही हे पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि आम्ही हे जे कराड दक्षिणमध्ये जे दुबार मतं आहेत त्याचं आम्ही हार्ड कॉपी आम्ही तुम्हाला दाखवायला पत्रकार बंधूंना दाखवण्यासाठी आणलेली आहे की बाबा जिल्ह्यामध्ये माहिती व्हावं की आमच्या जिल्ह्यामध्ये किती दुबार आहेत, तालुक्यामध्ये दक्षिणमध्ये आणि बाहेरची कडेगाव, शिराळा, वाळवा या पाटणमधील कराड उत्तरची किती दुबार आहेत असं ते 57,000चा दुबारचा आकडा आहे. त्याच्यामध्ये एका नावाचे काय असू शकतील 4-5 हजार मतं, पण बाकीचे जे 40-45,000 मतदान हे SIRच्या माध्यमातून कमी व्हावं आणि होईल असे या पारदर्शक काम व्हावं यासाठी आपण ही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली आहे. 2024 मध्ये दुबार मतदान झालं असं तुम्हाला वाटतं? हा, 2024 मध्ये दुबार मतदान झालं. पर्सेंटेज मतदानाचं पण वाढलं. 6-7% मतदान दरवेळेपेक्षा 77% मतदान कराड दक्षिणमध्ये झालं आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दुबार मतदान त्यांनी जाणून बुजून वाढवलं आणि त्यामुळे पराभवाला सामोरं जावं लागलं. हे कराड उत्तरमध्येच आहे का पूर्ण सातारा दक्षिण सातारा जिल्ह्यात सगळीकडे, महाराष्ट्रात म्हणते सगळीकडेच त्यांनी दुबार मतदान वाढवलं. ॲपद्वारे त्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांच्या ते मतदान हे वाढवलं.
एकदम जिल्हा परिषद लोकसभा आणि विधानसभेच्या मधलं अंतर बघितलं तर भरपूर मोठ्या प्रमाणात वाढ हे मतदारांची ह्या वेळेला झालेली आहे 4 महिन्यात. आता जे SIR काम चालू आहे ते व्यवस्थित चाललंय असं मला वाटतं. हा SIRच्या कामामध्ये दुबार मतदान राहणार नाही ह्याची 100% खात्री वाटते. परंतु आपले असं व्हायला नको की 2 ठिकाणी मतदान आहे, तर माझं मुंबईत मतदान आहे, कराडमध्ये मतदान आहे, तर लक्ष नाही जर दिलं आपल्या BLA 2 तर ते कुठंच मतदान राहणार नाही. किंवा माझं एकच ठिकाणी मतदान आहे, मुंबईत आहे, इथं नाही, मी मुंबईहून मतदान करतो, तर ते सुद्धा मॅपिंग व्हावं हे दक्षता घेण्यासाठी आपल्या BLA 2नी सतर्क राहायला पाहिजे. आम्ही त्यासाठी BLA 2ची आता 2 दिवसात मिटिंग पण घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहे. कारण परत ऑब्जेक्शन घ्यायचं, आता 7-8 तारखेला याद्या प्रसिद्ध होणार आहेत फायनल, आणि परत 1 महिना ऑब्जेक्शनसाठी मुदत आहे. तर ऑब्जेक्शन घेत बसण्यापेक्षा आत्ताच आपण सावध राहिलं. शेवटच्या टप्प्यामध्ये आता जे अनमॅप राहिले त्याच्यामध्ये दुबार मतदान जास्त आहे, तर हे आता सावध राहणं गरजेचं आहे. दुबार मतदानावर काँग्रेसनंच घेतलं, बाकी कुठल्या पक्षाला घेतलं नाही. ऑब्जेक्शन हा, काँग्रेसने घेतले, बाकी कुठल्या पक्षाने घेतलेलं नाही. काय उत्तर? आता आमच्या पण काही निदर्शन काय आलं नाही कोणी काँग्रेस बरोबर आहे.